आणि 4 षटकांचा मॅच असेल. एक षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल आणि त्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर राहतील. 4 षटकांचा मॅच 3 क्षेत्ररक्षक पहिल्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतील. सुंदर असं वातावरण आहे. सूर्याची किरणं सुरेख पद्धतीने या मैदानावर पडलेली दिसत आहेत. सूर्याची किरणं जमिनीवर पोहोचण्याकरता जवळजवळ 8 मिनिटं लागत आहेत. सूर्यप्रकाशाच्या गतीचा जर आपण विचार केला तर 2,99,776 किलोमीटर प्रति सेकंदाला सूर्यप्रकाश हा प्रकाशित होत असतो आहे. आणि क्रिकेट या खेळाकरता पोषक असलेलं वातावरण आपल्याला या कामन मोरी नगरीमध्ये पाहायला मिळतं आहे. ऐतिहासिक असं स्थळ आहे हेमंत. नक्कीच नक्कीच एक चांगला ग्राउंड आहे KPL ग्राउंड आणि निश्चितच KPLची सुद्धा सुरुवात होणार आहे 9 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत याच ग्राउंडवर KPL ग्राउंडवर KPLचा जबरदस्त थरार आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सीझनमध्ये KPLमध्ये 16 टीम असतील, 5 दिवस ती स्पर्धा असेल आणि खरोखरच एक जबरदस्त लुक असेल ज्यावेळेस KPL चालू होईल या ग्राउंडचं. अगदी बरोबर. निश्चितच आज खरोखरच भरपूर आठवणी येतील. मराठी भाषा दिन, जागतिक मराठी भाषा दिन. दगड झालो तर या सह्याद्रीचा होईन, माती झालो तर या महाराष्ट्राचीच होईन आणि तलवार झालो तर भवानी मातेचीच तलवार होईन. पुन्हा जन्म मिळाला तर मानव म्हणून मराठीच आणि फक्त मराठीच होईन. आज पुन्हा एकदा मी सर्वांनाच जागतिक मराठी भाषा दिवसानिमित्तानं शुभेच्छा देतो आहे. कवी कुसुमाग्रज यांच्या अनेक आठवणी आजच्या दिवसात या ठिकाणी येतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा मैदानाच्या आतून इशारा येतोय. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय. ऋषभ चांगला खेळाडू आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा. पहिला बॉल पडतोय. 11 वाजून 3 मिनिटांनी हा पहिला चेंडू पडलाय आणि पहिला चेंडू हा डॉट टाकलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होतोय. आत्मविश्वास पहिल्या चेंडूने गोलंदाज प्राप्त करू शकतोय. सुरुवात डॉट बॉलने होताना दिसते आजच्या दिवसातली. पहिला बॉल अप्रतिम टाकतोय बॉलर आणि पहिलाच बॉल डॉट. पुढचा बॉल टाकण्याकरता ऋषभ सज्ज झालाय. 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आणि मिड विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बरोबर बाहेर धाडलंय. डिपिश फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय आमदार चषकातील आजच्या दिवसात पहिला चौकार. मी विनंती करतोय पाठीराखे म्हणून आणि खेळाडूंना मोटिवेट करणारे, प्रेरित करणारे आदरणीय सन्माननीय जय जगन्नाथ पाटील माजी सरपंच वडघर साहेबांना विनंती करतोय. सरजी प्लीज आपण व्यासपीठावर या. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय जय जगन्नाथ पाटील सरांना माझी नंबर विनंती असेल, आपण व्यासपीठावर या. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. ऋषभ हा ऑफ साइडला चेंडूला उचललाय ना, इक्का दुक्का सीधा सीधा छक्का ओव्हर द काउ कॉर्नर एरिया. 6 रन्स. पाठवून दिलं 6 रनसाठी षटकार आणि चौकारानंतर एक षटकार येतोय अविनाशच्या बॅटमधून. टीम तर टोटल जाऊन पोहोचते 10 वर. आक्रमक पावित्रा सुरुवातीपासून घेणं योग्य आहे कारण शाही स्पोर्ट्स खारबाव संघाने अप्रतिम कामगिरी यंदाच्या या 2022 मध्ये केलेली आहे. अण्णा स्मृती चषक 2022 मध्ये सुद्धा त्यांचंच वर्चस्व मला दिसलं होतं. मालजेपाडा येथील त्या मैदानावर आदरणीय सन्माननीय विशाल अनंत मात्रे यांनी हे स्पर्धेचं आयोजन केलं होतं. पुढचा बॉल. काय चांगली ब्लॉक होल डिलिव्हरी टाकली गोलंदाजाने. भ्रमामध्ये टाकलंय, बांधून ठेवलंय. फलंदाजाला वेळ मिळाली नाही हा फटका खेळण्याची. आणखीन आपण बघितलं शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं होतं यावेळेला. अविनाशचं थोडंसं पुढे बॉल होता, वाईट क्युअर करण्याचा प्रयत्न होता. हा बॉल जर ऑफ साईडच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह जर केला असतं तर निश्चितच चांगला बॅटला कनेक्ट होऊ शकला असं. मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर अविनाशचं. धावसंख्या धावपळकावर आहे ती 10 धाबा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुढचा बॉल पुन्हा एकदा. आता मात्र चांगला चेंडू, गुड डिलिव्हरी, गुडलेन स्पॉटवर चेंडू पडतोय. ऑफ स्टंपला बाहेर निघतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. धावसंख्येत बदल नाही, धावसंख्या आहे ती 10. पहिला चेंडू डॉट टाकला, त्याच्यानंतर पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या.
आणि तदनंतर 2 चेंडू प्रभावित केलंय. धाव संख्या 10, बिनबाद 10. गावदेवी वडगर संघ फलंदाजी करतोय. स्ट्रायकिंगकडे फलंदाज अविनाश, नॉन स्ट्रायकिंगकडे फलंदाज दीपक आणि गोलंदाजी मार्गावर ऋषभ. बघितलं शॉर्ट बॉल होता, वेग जास्त होता, मिडल स्टंपवर होता, मात्र हाईट इज द फॅक्टर. उंची जास्त असल्या कारणानं अपील जे केलं होतं अपील पंचांनी फेटाळून लावलंय. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या 10 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. झेंडा फडकतोय भारी, बहुजन विकास आघाडी शक्तीचा झेंडा फडकतोय भारी. आमदार चषक हा सामना भरवलाय महेश या दादानी. आमदार चषक हा सामना भरवलाय महेश या व्हीआयपी डाईसवर माननीय श्री रघुनाथ पाटील यांचं आगमन होते. त्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम तात्या. निश्चितच रघुनाथ पाटील यांचं सुद्धा चांगलं योगदान आहे आणि आज सुपर संडे आहे आणि सुपर संडेमध्ये या आमच्या कमिटीसाठी त्यांनी 5 किलो मटणाची व्यवस्था आजच्या दिवसामध्ये केली. त्यांचं खूप खूप आभार आहे. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतोय वडगर गावचे माजी सरपंच माननीय श्री जय जगन्नाथजी पाटील यांना की त्यांनी आपण सन्मानपूर्वक व्हीआयपी डाईसवर यायचं आहे. सरपंच साहेब खारबाव गावचे आहे, तर त्यांना याआधीच आम्ही बोलवलं होतं, मात्र आता ते प्रत्यक्षात मॅचमध्ये खेळत आहेत. जे संघ या ठिकाणी उपस्थित झालेत त्या संघांना माझे नंबर विनंती असेल, आपण आल्याची नोंद आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये करा. पुढील होणारा मॅच सुद्धा तितकाच महत्त्वाचा असेल. पुढील होणारा मॅच असेल जय हनुमान खोनी विरुद्ध रणजी स्पोर्ट्स कासार वडवली. या 2 संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, आपण आल्याची नोंद आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये करा. सुंदर असं वातावरण आणि रोमहर्षक उत्साहवर्धक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला या कामन नगरीमध्ये पाहायला मिळत आहेत. सुरू असलेला मॅच तुम्ही आमदार चषक 2022 मधील पाहतायत. तो साई स्पोर्ट्स खारबाव विरुद्ध गावदेवी वडगर. वडगर गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच जय जगन्नाथ पाटील साहेब उपस्थित झालेत. व्यासपीठावर त्यांना आम्ही आमंत्रित करतोय. वेलकम सर. मॅचकडे रवाना होऊया. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज समोरच्या इनकडून नितेश. हट्टाकट्टा मजबूत बांध्याचा खेळाडू आहे आणि यष्टीरक्षक सुद्धा मजबूत बांध्याचा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओव्हर पिच चेंडू होता. या चेंडूला स्वीपर कव्हरच्या दिशेने वळवलाय. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. या एका धावेनेची धावसंख्येत बदल होतोय आणि धावसंख्या झाली ती गावदेवी वडगर संघाची बिनबाद 11. पॉवर प्लेचं बंधन हे शिथिल झालंय. त्याच्यानंतर शतरक्षक आपल्याला सीमारेषेलगत जास्त दिसत आहेत. जे प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन जास्त दिलं जातंय. पाहू शकताय ते लॉंग ऑन. त्याच्यानंतर एक शतरक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये ठेवला गेलाय. स्क्वेअर लेग, लॉंग लेग. आडव्या बॅटचा वापर. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. याआधी ओव्हर पिच चेंडू होता, आता गुडलेन स्पॉटवर चेंडूला टाकलंय. अनपेक्षितरित्या उसळी घेणारा चेंडू होता. 1.2 चेंडूची समाप्ती. धावफलकावर धाबा आहेत त्या बिनबाद 11. ही स्थिती सुधारायला हवी, कारण कधीही संकटे येऊ शकतात फलंदाजी करणाऱ्या संघावर. विशेष म्हणजे खूप फॉर्ममध्ये असलेला साई स्पोर्ट्स खारबाव. आज सूरज पाटील अफलातून कामगिरी करतोय. माझी इच्छा होती या खेळाडूला उपमुख्यमंत्री चषकाकरता बारामती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये पाठवण्याची, आणि निश्चितच त्या संदर्भात मी उमेश तरे यांच्यासोबत चर्चा केली होती. फुल टॉस बॉल. आ बैल मुझे मार. चेंडूशी मारेशे पार. हा लाईट षटकार. नो बॉल. फुल टॉस बॉल होता आणि खरं तर ही मेजवानी होती. हेमंत, आज संडे आहे, रविवारचा दिवस आहे. तुमच्या समोर जर जेवणाची थाळी ठेवली, मटण, डाळ भात, चिकन, पापड, लोणचं, तर निश्चितच तुम्ही त्या थाळीवर ताव मारणार. तसाच ताव या खेळाडूने या चेंडूवर मारला आणि 6 धाव मिळाल्या. एकंदरीत या 7 धावा येत आहेत. 7 धावांची धावसंख्या झाली ती 18. फ्री असेल बिमर चेंडू. डॉक्टर गवळी सर नेहमीच म्हणतात की खेळाडूला जखमी करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे चेंडू टाकले जात आहेत आणि ते अगदी बरोबर आहे. इथे नियंत्रण नव्हतं आणि फुलटॉस बॉल गेला. कमरेपेक्षाही जास्त वर असल्या कारणानं पंचाने नो बॉल घोषित केलाय. धावसंख्या 18. पुन्हा आपण बघूया पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक कोतवाल सर आहेत. स्कोअर लेग पंच म्हणून अफलातून कामगिरी करणारे बघतायत आपण मॉन्टी घोडेकर,
मनोज घोडेकर हे ओरिजिनल नाव, मॉन्टी या टोपण नावाने या खेळाडूला या पंचांना ओळखलं जातं. खेळाडू मी का म्हटलं तर अजूनही ते लेदर क्रिकेट खेळतायत आणि कोचिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने करतायत. म्हणूनच मॉन्टी घोडेकर सरांबद्दल बोलायचं तितकंच कमी. व्यासपीठावर आपण उजव्या बाजूला बघतायत डॉक्टर गवळी सरांना. त्यांच्या शेजारीच या स्पर्धेचे आयोजन करता धरता आदरणीय सन्मान्य महेश पाटील. आणि आणखीन पुढे गेलो तर मुकेश जयस्वाल, त्यांचे बंधू स्वर्गीय निकेश जयस्वाल यांच्या आठवणी आमच्या डोळ्यासमोर कायम आहेत. नेहमीच आम्हाला भेटायचे, मान सन्मान त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळायचा आणि ती आठवणसुद्धा मुकेश जयस्वाल यांना बघितल्यानंतर झाली. आणखीन बाजूला बघितलं आपण तर सागर भगत माझा आवडता खेळाडू आहे. खूप चांगलं फलंदाजी तो सुरुवातीला करायचा, आता सध्या फॉर्ममध्ये नाही, मात्र त्याचे एक एक धाव मला आवडायची. त्याचा जो बॅटिंग टान्स होता तो सुद्धा आवडायचा. ते सागर भगत आहेत आणि आज त्यांच्या शेजारी ज्यांचा वाढदिवस आहे, बर्थडे बॉय मिस्टर धैर्य महेश पाटील यांना बघतायत. विशेष म्हणजे आज विसरलं जाणार नाही, कारण आज भोजनावर ताव मारायचा आहे दुपारच्या सत्रामध्ये आणि 5 किलो मटणाची व्यवस्था करून देणारे आमचे लाडकं व्यक्तिमत्व रघुनाथ पाटील साहेबांना आपण उजव्या बाजूला बघतायत. यस, बिग डॅडी 47 टीमचे ऑनर्स या ठिकाणी प्रवीण गुप्ता यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या अहमदाबाद चषकमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे रवाना होऊया. पुढला एकदा फ्रीट होता, फुल टॉस बॉल, गोलंदाजाने या ठिकाणी चुकी केली. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मिड विकेट पट्ट्याबाहेर फरार. 6 धावा, षटकार. अतिशय चांगला फटका बघितला आपण. थोडासा लोअर फुल टॉस बॉल होता आणि त्या बॉलला सरळ पाठवून दिलं डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लाईनच्या मधून सरळ 6 रनसाठी षटकार. 2 बॅक टू बॅक मोठे फटके येतात बॅटर अविनाश याच्या बॅटमधून. टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय 24 वर. 24 फॉर द नो लॉस. 24 धावा 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना गावदेवी वडघर या संघाच्या पाठीराखे म्हणून आज सपोर्टर्स लाभतोय तो जय जगन्नाथ पाटील साहेबांचा वडघर संघाला आणि ते सुद्धा उपस्थित आहेत. व्यासपीठावर नुकताच दाखल झालेत अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आमचे मित्र आदरणीय सन्मान्य प्रवीण गुप्ता साहेबांचं आगमन झालं आहे. बिग डॅडी 47 हा संघ त्यांचा आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. युवा समाज कार्यकर्ते म्हणून त्यांनी अफलातून कामगिरी केले. चर्चा मी करेन कारण त्यांनी केलेली समाजसेवा विसरली जाऊ शकत नाही. हे लाडकं व्यक्तिमत्व आपण बघतायत. आणि एक दुसरे केली जोडी म्हटली तर महेश पाटील आणि प्रवीण भोईर सरांचं सुद्धा आगमन झालंय. सकाळपासूनच ते उपस्थित आहेत. शॉर्ट बॉल, सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. फलंदाजाला बीट करून चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन केलंय. संत गतीचा चेंडू टाकला हेमंत. ही एक चांगली बाब ठरवली. निश्चितच बॉलरने बघितलं अगोदरचे 2 बॉल फुल टॉस टाकले होते, त्यानंतर आपण बघितलं परिवर्तन केलं. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं स्लोअर 1 बॉल टाकला आणि फसवलं बॅटरला. अविनाश याने एकही धाव धावून पूर्ण केली नाही. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात, त्याला टाटा बाय बाय करून चेंडू जातोय सीमारेषे पार. हा आलाय षटकार. बिगी. आणि या आधीच म्हटलेलं आहे, माझ्याकडे मागून जर मिळत असेल तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडून देणार नाही. तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनत, संघर्ष हे केल्यानंतर तुम्हाला फळ मिळेल. तुम्हाला सर्व काही असं मिळणार नाही. पुढचा बॉल आपण बघितलं, अनपेक्षितरित्या उसळी घेणारा चेंडू, आत वळणारा चेंडू आणि इथे एक चांगला चेंडू टाकला जातोय. षटकाची इथे समाप्ती झाली. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. फलंदाजी करणाऱ्या गावदेवी वडघर संघाच्या बिनबाद नाबाद जिंदाबाद 30 धावा, 30 रन्स विदाउट लॉस. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेकमध्ये ऐकूया ठाकूर साहेबांच्या कृपेने स्पर्धा ही रंगली. आमदार हितेंद्र ठाकूर साहेबांच्या कृपेने स्पर्धा ही रंगली. आमदार चषक हा सामना भरवलाय महेश या दादाने. आमदार चषक हा सगळीचे वेलकम बॅक. सामना भरवलाय. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2022 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये स्वागत करतोय. आणखीन मान्यवर या व्यासपीठाच्या दिशेने दाखल होत आहेत.
या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. आदरणीय सन्माननीय अभय म्हात्रे सरांचं आगमन झालंय. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य लाभत असतंय. मॅन ऑफ द सिरीजची जी आपण सायकल बघताय ते त्यांचे पिताश्री आदरणीय सन्माननीय प्रभाकर दामोदर म्हात्रे माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद ठाणे यांच्या सौजन्याने या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर चला मैदानाच्या दिशेने पुन्हा वळूया. 2 षटकं संपल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने 30 धाबा. उर्वरित 2 षटकांमध्ये कशी काय फलंदाजी होतोय, काय रणनीती असेल फिल्डिंग करणाऱ्या संघाची, याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर येत आहेत आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ वसई मिस्टर हेमंत पाटील. आवाज ऐकूया हेमंत पाटील सरांचा. थँक्यू सो मच संदीप गावंड. पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2022 मध्ये महेश पाटील प्रमुख आयोजक करता ही आपण बघू शकतो. या सायकल जी मॅन ऑफ द सिरीजसाठी दिली जाईल आणि जी स्पॉन्सर झालेली आहे माननीय श्री प्रभाकरजी म्हात्रे यांच्याकडून, जे माजी बांधकाम सभापती होते ठाणे जिल्ह्याचे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर 30. विकेट हॅट्रिकला रोख रक्कम 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रवीण गुप्ता यांच्याकडून. शाही स्पोर्ट खाळबाव तुमच्या बॉलर्सला. बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर अक्षय. VIP डायस कडून मारा करेल अक्षय. पहिला बॉल. हो, चांगला ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह होता यावेळेला. डीप कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. चांगली फिल्डिंग तिथल्या फिल्डरद्वारा. फक्त सिंगल मिळते आणि सिंगलने या ठिकाणी वडगड टीमचं टोटल जाऊन पोहोचते 31 वर. हा, रोखणं तर फार गरजेचं आहे. रोखण्यापेक्षा विकेट प्राप्त करणं ह्या क्षणाला महत्त्वाचं असेल. विकेट मिळाला तर दबाव येऊ शकतो आणि धावगतीही खाली घसरू शकतं. इथे प्रयत्न करतो फलंदाज, प्रयत्न गोलंदाज करताना दिसत नाही. अक्षय पुन्हा बॉलिंग मार्कवर अविनाशसाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एज लागते आणि अशा प्रकारे पहिली विकेट जाते गावदेवी वडगड टीमची. जो अटॅकिंग बॅटिंग करत होता बॅटर अविनाश, हा आउट होतोय कॉट बँड विकेटने. पहिला धक्का लागला गेलाय. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 31 धावा 31. एकदा म्हणतात ना हेमंत की आयुष्यात जीवन जगायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही. इथे कष्ट करावे लागतील आणि कष्ट गोलंदाजाने केले. मी जसं म्हटलं की ब्रेकथ्रू मिळवायला हवा, तो ब्रेकथ्रू मिळवून दिलाय आणि पहिला धक्का 31 या धावसंख्येवर. यस, चांगली बॅटिंग केली अविनाशाने. कुठलीही सिंगल किंवा डबल काढली नाही. फक्त चौकार आणि षटकाराने आपलं डील केलं आणि 13 बॉलमध्ये 28 बनवून तो आउट होताना आपल्याला दिसतोय अविनाश. पुढील बॉल. ओ, टॉप एज यावेळेला आणि मागे निश्चितच स्लिपचा फिल्डर येतोय आणि अतिशय चांगला कॅच घेतोय. अशा प्रकारे बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय बॉलर अक्षय. बॉल लागून थोडासा उंच उडाला होता आणि स्लिपचा जो फिल्डर होता नितेश याने अतिशय चांगला कॅच घेतला आणि विकेट हॅट्रिक वर येतोय अक्षय. विकेट हॅट्रिक जर पूर्ण झाली तर बिग डॅडी 47 टीमचे ऑनर्स प्रवीण गुप्ता यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि विकेट हॅट्रिक करता आदरणीय सन्मान्य सनी पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव यांच्या सौजन्याने 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं. बघताय पण ग्रामपंचायत सदस्य आहेत खारबावचे सनी पाटील आणि मोटिवेट करतात खेळाडूंना. हेमंत, या ठिकाणी आमचे मित्र सायविराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील मॅन फ्रॉम टिवरी उपस्थित झालेत आणि त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. शुभेच्छा दिलेत त्यांनी या स्पर्धेला. ही बॉलिंग एनएनएस बघू शकतो आपण. 1 रन देत असताना 3 बॉल टाकलेत फक्त आणि 2 विकेट आतापर्यंत घेतलेले आहेत अक्षय याने. जबरदस्त बॉलिंग केलेली अक्षय याने. सहयोग स्ट्राईक एंडवर हॅट्रिक बॉल घेऊन. ओ, हवेत बॉल. हॅट्रिक होऊ शकते. बॉल खाली स्वतः येतोय अक्षय आणि हा कॅच. विकेट हॅट्रिक पूर्ण होते. एकंदरीत 1600 रुपयाचं पारितोषिक मिळेल अक्षय याला. हा दुसरा
करून दिली, कारण 2022 मध्ये मला असं वाटतं की त्याच्या कारकिर्दीमधील ही दुसरी विकेट हॅट्रिक आहे. पहिली विकेट हॅट्रिक त्याने अण्णा स्मृती चषक 2022 मध्ये मालजीपाडा येथील मैदानावर पूर्ण केली आणि आता ह्या मैदानावर सर्व मैदानं गाजवणारा खेळाडू कोण आहे तर तो आहे अक्षय, ज्याच्याकरता सनी पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव यांच्या सौजन्याने 500 रुपयाचा पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झाले आहे. अक्षय पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ ड्राईव्ह केलं यावेळेला मिड ऑफच्या दिशेने, डीपमधून फिल्डर येतोय. अतिशय चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल मिळेल. भरपूर वेळेनंतर या ठिकाणी एक रन ॲड होताना आपल्याला दिसते टीमच्या खात्यामध्ये. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 32 वर. 32 रन्स, 32 धावा धावपळकावर. आता धावपळका ते दाबला गेलाय, खुंटी लावण्याचं काम केलं गोलंदाज अक्षय याने. 5 चेंडूंमध्ये 3 गडी बाद केलेत. नक्कीच नक्कीच एक चांगलं कंट्रोल आणलेला आहे. 15च्या सरासरीने वाटचाल करत होते, मात्र या ठिकाणी जबरदस्त बॉलिंग अक्षयची. चांगला फटका आहे, मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी कॉर्नरला. आणखीन एक विकेट मिळेल अक्षयाला. चांगला कॅच घेतोय वेदांत आणि ही एक षटक टाकलंय, पाहू शकतात काय कामगिरी केलंय. 4 गडी बाद आणि 2 धाबा दिलेत. धावपळकावर धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11.66च्या सरासरीने 32 धाबा बनलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. हेमंत, चर्चा आपण करूया. चर्चा करण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. षटक टाकलंय, 10 धाबा दिल्यात हेमंत. पुढे आपण बघतोय नितेश थोडासा महागडा पडला होता, ज्याने 20 रन खर्च केले होते, मात्र जबरदस्त कमबॅक केलं. मागच्या ओव्हरमध्ये अक्षयने फक्त आणि फक्त 2 रन खर्च केल्या आणि 4 महत्त्वपूर्ण विकेट्स ज्यांना तंबूचा रस्ता दाखवला. आणि बॅटिंग अनालिसिस जर आपण बघितलं तर निश्चितच एक मात्र बॅटर ज्यांनी चांगली बॅटिंग केली. 13 बॉलमध्ये 28 रन केलं अविनाश याने. त्यानंतर कुठलाही बॅटर चांगली बॅटिंग करू शकला नव्हता. 3 बॅटर तर शून्यावर आउट झाले, ज्यामध्ये आपण बघितलं यज्ञेश, संयोग आणि जीत पाटील हे तिन्ही बॅटर शून्यावर आउट झालेले आहेत. अफलातून कामगिरी. गोल्डन डकवर बाद होणारे 3 खेळाडू आपण बघितले. 0 या धावसंख्येवर बाद होताना दिसले एका इनिंग मध्ये. पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक साठी कंटिन्यू पारितोषिक आहे. बिग डॅडी 47 टीमचे ऑनर प्रवीण गुप्ता यांच्याकडून एक पारितोषिक तर लागू झालेला आहे अक्षय याच्यासाठी. काय जबरदस्त बॉलिंग केली अक्षय याने. काल राकेश याने विकेट हॅट्रिक, डबल विकेट हॅट्रिक घेतली होती. हा दुसरा बॉलर ठरला या अहमदाबाद चषक मधला. ओ हवेत बॉल कॅच होऊ शकेल का? बॉलच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन लँडला बॉल पडतोय आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. दीपक पाटील वैयक्तिक 5 वर पोहोचतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 34 रन, 34 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 2 ओव्हर पर्यंत कुठला विकेट गेला नव्हता, मात्र त्यानंतर अक्षय बॉलिंगला आला आणि काय जबरदस्त बॉलिंग केली अक्षय याने. बॉलिंग मार्कवर सूरज सावंतवाडा यांकडून मारा करेल. नेक्स्ट मॅच रणजित स्पोर्ट कासारवडवली वर्सेस जय हनुमान खोणी. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. जय हनुमान खोणी आणि रणजित स्पोर्ट कासारवडवली टीमचा कॅप्टन हजर राहायचं आपण. ओ हवेत पुन्हा एकदा बॉल. फिल्डर त्या ठिकाणी येतो एक्स्ट्रा कव्हरचा आणि सहज सोपा कॅच. आउट होऊन जाईल बॅटर दीपक पाटील. तुम्ही पॉइंट किंवा थर्ड मॅचच्या दिशेने खेळायला पाहिजे होतं. हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल खेळला होता. अगदी बरोबर. अप्पर कट खेळायचा होता आणि अजूनही 4 चेंडू या इनिंग मधले सुरू शिल्लक आहेत.
3 षटकार जर ठोकले तर आदरणीय सन्माननीय प्रवीण गुप्ता साहेबांकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. ह्या 4 चेंडूंमध्ये 3 षटकार जर लगातार ठोकले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक प्रवीण गुप्ता साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलंय. एक युवा समाज कार्यकर्ते आणि विकेट हॅट्रिक करता 1100 रुपये आहेत. सूरज हो चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, बॉलच्या लाईन मध्ये नव्हता, बीट होतो बॅटर, अप्रतिम बॉलिंग सूरजची. टॉस साठी रेडी राहायचं आहे कोणी टीमचा कॅप्टन आणि रणजित स्पोर्ट वडवली टीमचा कॅप्टन. टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये या. निश्चितच टॉससाठी येणं फार महत्वाचं आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील, धावसंख्या रुकलेली आहे. हो हुक केला या वेळेला, बॉल जल डीप पॉस्टवर लेगच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. आहे 3 षटकार जर लगातार ठोकले तर आदरणीय सन्माननीय प्रवीण गुप्ता साहेबांकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला असेल. धावसंख्या साने पुढे सरकली, 40 वर जाऊन पोहोचते धावसंख्या 5 विकेटच्या नुकसानवर. निश्चितच धावसंख्या जर बघितलं आपण तर निश्चितच एक चॅलेंजिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. उर्वरित आणखीन 2 बॉल शिल्लक आहेत. संदीप, जर या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका जरी आला तरी सुद्धा एक जबरदस्त टोटल असेल आणि एक चांगली टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक नाही तर 2 मोठे फटके यायला हवेत, कारण बलाढ्य अशा साई स्पोर्ट्स खारबाव संघाविरुद्ध लढा देण्याकरता चांगले धावसंख्या उभारावी लागेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, धाव फलकावर धावा 40 आहेत आणि ज्या पद्धतीने आक्रमक पावित्र्य त्याचा पहिल्या चेंडूला खेळताना पाहिलाय, असं वाटतं की धावा येतील. यस नक्कीच. आणि साई स्पोर्ट खारबाव टीमचा जर आपण विचार केला, मागच्याच विकेंडला चॅम्पियन बनली होती. महेंद्र स्फूर्ती चषक पोमन या ठिकाणी. पुढील बॉल, चांगला फटका पुन्हा एकदा, मात्र फिल्डर त्या ठिकाणी आहे. पुन्हा एक चांगला कॅच घेतोय तिथला फिल्डर वेदांत. आणखीन एक विकेट जाईल ती गावदेवी वडगड टीमची. आहे क्षेत्ररक्षकाने, मी या मातीतलाच आहे, मला या मातीतच पडायचं आहे, मला लढायचं आहे, मात्र मला हरायचं नाही. यस नक्कीच. अतिशय चांगला कॅच वेदांत याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक, शेवटचा बॉल घेऊन जाईल बॉलर सूरज. हो शेवटच्या बॉलवर मोठा प्रहार आणि हा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. षटकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते साठी. सहा गडी बाद, धावसंख्या 46 झाले. 47 धावसंख्येचं लक्ष असेल. जय हनुमान कोणी संघाच्या संघनायक या ठिकाणी दाखल झालेत. वेळेवर दाखल झाल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतोय. आणि माझी विनंती असेल विकेट टेकर गोलंदाजाला अक्षय आला. अक्षय 1100 रुपये आपण घेऊन जा, कारण बॅटिंग तुमची आता असेल, फलंदाजी तुमची असेल. 1100 रुपयाचं पारितोषिक तुमच्याकरता आलंय आदरणीय सन्मान्य प्रवीण गुप्ता साहेबांकडून. प्रणय आज एक वेगळ्या विचाराने मैदानाच्यात उतरणार आहे. निश्चितच सनीकडून सुद्धा 500 रुपये आलेत. सनी पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव. महेंद्र पाटील साहेबांना मार्गदर्शन करायचं नसेल तर व्यासपीठावर या प्लीज. नाही, याआधीच आम्ही त्यांचा उल्लेख केलाय. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. आम्हाला सुद्धा खारबाव परिसरामध्ये, खारबाव नगरीमध्ये गेल्यानंतर अतिशय चांगलं प्रेम मिळतंय. अक्षय कॉंग्रॅच्युलेशन. आणखीन 500 रुपये सुद्धा आलेत. विनंती करतो मी प्रवीण गुप्ता साहेबांना, कारण हे सनी पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव. सनीचे आपण व्यासपीठावर या. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय. चर्चा आपण नंतर करूया अक्षय. ओके. कॉमेंट्री बॉक्समध्ये आता परिवर्तन करणार आहोत. 24 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. ही गरज पूर्ण केली जाईल काय? कशा पद्धतीने रणनीती असेल? काही प्रारंभिक फलंदाज डाबाची चांगली सुरुवात करून देतील काय? या अनेक शंका आशंका आमच्या मनामध्ये निर्माण झाल्यात आणि या शंका आशंकेचं
निवारण करण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही एक परिवर्तन करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक भिवंडी एक्सप्रेस डॉक्टर गवळी सर. आवाज ऐकूया गवळी सरांचा. धन्यवाद संदीप गावड आणि धन्यवाद हेमंत पाटील. तर 47 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय, कारण एक चांगलं लक्ष शेवटच्या चेंडूवर जे षटकार लगावला गेला त्यामुळे एक चांगलं लक्ष ठेवलेलं आहे. आज अक्षयाने दुसरी हॅट्रिक पूर्ण केली, विकेट हॅट्रिक, आणि एक आय थिंक बेस्ट बॉलिंग फिगर बघायला मिळाले. आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती देतील, कारण 4 फलंदाज बाद केले आणि फक्त धावा दिल्या त्या 2. आय थिंक बेस्ट बॉलिंग फिगर असेल या स्पर्धेमधलं, कारण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण आतापर्यंत बेस्ट बॉलिंग फिगर जर बघितलं, चामुंडा वास ज्याने 8 षटके गोलंदाजी केली, 3 निर्धाव, 19 धावा आणि 8 फलंदाज बाद केले. आणि भारतातर्फे जर बेस्ट बॉलिंग फिगर आपण बघितलं तर स्टुअर्ट बिन्नी 4.4 षटके, 2 निर्धाव, 4 धावा आणि 6 फलंदाज बाद केलेले आहेत. हे बेस्ट बॉलिंग फिगर भारतातर्फे आहे. तर 47 धावांचं लक्ष्य आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर. साई स्पोर्ट खारबा विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स वडगर. अगदी बिनीची जोडी, कारण प्रणय एक वन ऑफ द बेस्ट बॅटर इन भिवंडी तालुका, आणि करण. प्रणयचा आपण विचार जर केला तर कम्प्लीट टेक्निक बॅट्समन, आणि याउलट करण एक विस्फोटक आणि विध्वंसक असा फलंदाज. ज्याप्रमाणे भारताची तेंडुलकर आणि सेहवागची जोडी असायची हेमंत पाटील, करण एक विस्फोटक विध्वंसक, यावर प्रणय जो आहे तो एक कम्प्लीट टेक्निक बॅट्समन. यस, नक्कीच. कारण मी बघितलं होतं पोमनच्या ग्राउंडवर महेंद्र स्मृती चषकमध्ये जबरदस्त ओपनिंग पार्टनरशिप केली होती या दोन्ही सुद्धा बॅटरने. एका बाजूने करण पाटील आणि दुसऱ्या बाजूने प्रणय पाटील, दोन्ही सुद्धा जबरदस्त बॅटर आहेत साई स्पोर्ट खारबाव टीमचे. आणि गोलंदाजीसाठी वडघर एक्सप्रेस जीत पाटील. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं, एसटी पासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट फाईन लेग, एक मिड ऑन आणि 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. जीत पहिला चेंडू व्हाट ए शॉट, लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे आणि चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. होती आणि जबरदस्त ऑफलीचा चांगला वापर, लॉकटेड ड्राईव्ह केला होता लॉंग ऑफच्या दिशेने बाउंडच्या बाहेर, आणि पहिल्या बॉलवर षटकारने आपलं खातं खोलतोय बॅटर करण पाटील. सहवागच्या स्टाईलने हे खातं खोललेलं आहे करण याने. नाही, सुरुवातीला मी सांगितलं होतं की करण एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज आहे. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल जीत. याला फक्त हलक्यात नाही, आणि एक चांगली रणनीती मी म्हणेन हेमंत पाटील. फक्त हलक्यात नाही, जेवण ढक्कलेला आहे, शॉर्ट स्क्वेअर लागला आणि त्यावर 2 धावा पूर्ण करतोय. सन्नी पाटील जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत खारबाव गावचे, त्यांच्याकडून लागोपाठ 3 षटकार लगावले किंवा 3 चौकार लगावले, तर 500 रुपयाचा पारितोषिक साई स्पोर्ट खारबावच्या फलंदाजासाठी. यस, नक्कीच. यावेळेस टेम्परामेंट अतिशय चांगलं होतं. करण याचं पायावर बॉल टाकल्यानंतर हलक्या हाताने फक्त फ्लिक केलं होतं, आणि रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा अतिशय चांगली वाखाणण्याजोगी करण आणि प्रणयमध्ये. एक चांगली सुरुवात बघायला मिळते. जीत पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म यावेळेला मात्र पुल आणि पॉवरफुल. नाचो धनाधन म्युझिक बजाओ. एवढा शॉर्ट बॉल नव्हता, मात्र हा बॅटर जो आहे गुडलेन बॉलला शॉर्ट बनवला, बॅकफुटला गेला, पूल केला, आणि पूल सुद्धा पॉवरफुल 6 रनसाठी षटकार. दुसरा षटकार या षटकामध्ये येताना आपल्याला दिसतोय. जवळपास आपण बघितलं खेचून मारला होता आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला होता. जीत मागला ठरतोय. राईट आर्म हा चेंडू मात्र स्क्वेअर, थोडासा एक मानसिक दबाव बघायला मिळतोय. चेंडू स्क्वेअर बघायला मिळतोय. धावसंख्या होते 15. प्रत्येक प्रकारची बॉल टाकून बघितलेले व्हेरिएशन चांगले केलेलं आहे जीत पाटील याने.
आणि जीत पाटील सुद्धा संभ्रमामध्ये पडलेली की कुठल्या प्रकारचा बॉल टाकायला पाहिजे. प्रत्येक बॉलवर एक मोठा प्रहार मारतोय करण पाटील. जीत पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म. याला पुन्हा एकदा हुकचा फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा काय इशारा तो बघायचा आहे. 4 चौकार. कॅप्टन सूरज यांनी सल्ला दिलेला असावा की आक्रमण करा सुरुवातीपासून. नक्कीच आणि तेच आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. हे बॅटर करण याच्या बॅटमधून जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करण पाटील याच्या बॅटमधून. जीत मागला ठरतोय. राईट आर्म. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट. उंचच उंच आणि लांबच लांब. वाईडिश मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर षटकार. जो कभी ना किया वो कर प्रत्येक बॉलवर चांगला मिडल ऑफ द बॅट करताना दिसतोय करण पाटील. 25 धावा झालेल्या आहेत. जीत यावेळेला मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे. मानसिक दबाव, पण तुम्ही चेंडू वाईट टाकून वाचू शकत नाहीये. 26 धावा होत आहेत. नक्कीच आपण बघितलं 2 वाईट सुद्धा टाकलेले आहेत. या ओव्हरमध्ये महागडा पडतोय जीत पाटील करण पाटील याच्या समोर. जीत पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू म्हणता येईल, कारण खाली राहिला आणि सरळ निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. आणि एक महागडं षटक, कारण तब्बल 26 धावा या षटकामध्ये दिल्यात. आणि समोर जे लक्ष आहे 47 धावांचं लक्ष आहे. जिंकण्यासाठी फक्त 21 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 21 धावा. नक्कीच आव्हान आता थोडंसं सोपं झालेलं आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग केली करण याने. वैयक्तिक जर आपण बघितलं करण याने 6 बॉलमध्ये 24 रन्स, म्हणजे जवळजवळ 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केलेली आहे करण पाटील याने. अटॅकिंग बॅटिंग. यस, करण याचं बघितलं आपण तब्बल 3 षटकार लगावले आणि 1 चौकार. 24 धावा. आता जिंकण्यासाठी फक्त मात्र 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आस्किंग रन रेट जर आपण बघितलं 9 पेक्षा जास्त होतं, आणि आता मात्र आवश्यक धावगती जी आहे ती फक्त 7 धावांची आहे. दुसरं षटक घेऊन येतो यश. थोडासा एक मानसिक दबाव असेल ईश्वर. यश षटकातील पहिला चेंडू घेऊन राईट आर्म. यावेळेला मात्र खराब चेंडू आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. यावेळी सुरुवात मात्र प्रणय याने केलेली. असं वाटते की दुधारी तलवार, कारण प्रणय यांनी सुद्धा षटकाराने सुरुवात केलेली आहे. आता जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 17 चेंडू आणि 15 धावा. सोपं समीकरण. यश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. स्विच इट आणि चेंडू जाईल तो म्हणजे थर्ड मॅन आणि पॉइंटच्या मध्ये चौकार. पॉइंट आणि जो थर्ड मॅनचा फिल्डर त्याच्यामधून हा खेळला होता. सरळ 4 रनसाठी चौकार. आणि अतिशय जबरदस्त धावसंख्या आपण बघू शकतोय. 36 रन स्कोरबोर्डवर
आणि खरोखरच एक चांगली बॅटिंग, सोपं झालेले आव्हान. यश यावेळेला मात्र अराउंड इलेक्ट्रिक फ्लाचित उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळायचं होतं, मात्र अराउंड इलेक्ट्रिक फ्लाचित मात्र एक संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन प्रणय बाद झालेला आहे. अराउंड एक त्रिफळाच्या रूपाने पहिला विकेट जातोय प्रणयाच्या रूपाने. कासरवाडी टीमचा कॅप्टन आलेला आहे श्रीकांत भोईर. आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. आता मात्र एक सोपं समीकरण बघायला मिळणार आहे, कारण 15 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 11 धावा, सोपं समीकरण. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय अक्षय, ज्याने या स्पर्धेमधलं बेस्ट बॉलिंग फिगर बघायला मिळालं, कारण एका षटकामध्ये फक्त 2 धावा देऊन 4 फलंदाज बाद केले. फलंदाजीमध्ये काय करते बघायचंय. यावेळेला मात्र फोर्स केलेला आहे. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय का बघायचं, आणि 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग होताना दिसते. 42 रन्स आतापर्यंत स्कोर बोर्डवर येतात, आणि आता जर आपण बघितलं फक्त 5 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये. यश सुद्धा मागण्या शकतोय, आणि पुन्हा एकदा यावेळेला मात्र थोडंसं वाईड यॉर्कर, अशा प्रकारचा चेंडू झालेला आहे. वाईड यॉर्कर, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. आक्रमण केलेलं आहे, कारण सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये आक्रमण जे केलं होतं ते करण यांनी, दुसऱ्या षटकामध्ये प्रणय, आणि त्यानंतर मात्र करतोय अक्षय. याला पुन्हा एकदा स्लॉग स्वीप, आणि चेंडू जातोय तो डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर, आणि याचबरोबर साईस्फोर्ट खारबाव हा संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन साईस्फोर्ट खारबाव, आणि हार्ड लक गावदी स्पोर्ट्स वडगर. आणि मॅन ऑफ द मॅच इज द